शिवाय वात प्राबल्यामुळे मलमूत्र ही उत्सर्जन क्रिया उत्तम रीतीने पार पडतात व पुनस्मरण किंवा आपण म्हणतो की ब्रह्ममुहूर्तावर अभ्यास केला असता विद्याभ्यासाची ग्रहण धारणा किंवा पुनस्मरण ही अधिकाधिक क्रियाशील होतात। पहाटे शांतता असते त्यामुळे एकाग्रता साधण्यास मदत होते। झोप झाल्यामुळे शरीर ताजेतवाने असते। उलट रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायच्या सवयीमुळे शरीर दिवसभरच्या तणावाने थकलेले असते। मेंदूची ग्रहण शक्ती धारणा शक्ती ही मंद असते। पहाटे उठण्यास सुरुवातीस नाराज असणाऱ्या विद्यार्थी काही दिवसात आपोआप पहाटे उठण्याची आवड उत्पन्न करू शकतो। सकाळी उठल्यावर प्रथम करदर्शन का करावे तर सकाळी उठल्यावर प्रथम करदर्शन करताना पुढील श्लोक म्हणतात त्या श्लोकामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दडलेलं आहे। श्लोक आहे कराग्रे वस्ते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुळे तू गोविंदम प्रभाते करदर्शन। अर्थात हाताच्या अग्रभागामध्ये म्हणजे श्लोकामध्ये लक्ष्मीचा वास असतो। लक्ष्मीच्या आधारे जगाचा व्यवहार चालतो। हाताच्या मध्यावर सरस्वतीचा निवास असतो। सरस्वती ही विद्येची देवता आहे। ती आपल्याला सर्व ज्ञान प्रदान करते आणि हाताच्या मुळाशी गोविंद अर्थात विष्णूचा वास असतो। गो म्हणजे इंद्रिय आणि विद्य म्हणजे जिंकणारा। त्याच्याद्वारे सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवता येते। अशा प्रकारे हातामध्ये या देवतांचा निवास असतो। म्हणून आपल्या हातून कुठलेही दुष्कर्म घडू नये यासाठी करदर्शन करतात। तसे आरोग्यशास्त्रानुसार झोपेतून उठल्यावर डोळ्यांना पूर्ण विश्रांती मिळालेली असते आणि ते एकदम उघडून त्यावर ताण आणू नये त्यासाठी पहिले करदर्शनाच्या माध्यमातून डोळ्यांना कार्यप्रवण होण्यास थोडा अवधी मिळतो।